ओम गम गणपते नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. आज 14 जानेवारी 2026. अर्थातच तिळगुळ घ्या आणि गोडवर बोला, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, हे सगळ्यांच्या तोंडामध्ये शब्द असणार आहे. आणि तीळ आणि गुळ ते का खावे आणि तिळगुळाचे लाडू का खावे यालाही महत्त्व आहे. कारण थंडीच्या दिवसामध्ये तीळ आणि गुळ हे खाल्ल्यानंतर प्रकृतीला ते उत्तम असतात. त्याचं मी वर्णन करत नाही आहे, फक्त मूळ मुद्दा सांगितला. आता माझी आहे कविता. तिळगुळ लाडू आपण गोड बोला, पण पूर्वीसारखे दिवस आता नाही आहेत. ती एवढा वेळ पण कोणाला नाही आहे आणि तिळगुळ लाडू करायला पण वेळ नाही, अशी परिस्थिती आहे. परंतु तिळगुळाचं महत्त्व कोणी विसरलं नाही आणि विसरता येणार नाही आहे. आणि तिळगुळाचा विषय हा वेगळा असतो. तिळगुळ साजरा करण्याचा दिवस एक वेगळं महत्त्व असतं की त्यांनी आपले सर्वांनी एकत्र यावं, गोड बोलावं आणि आपलं सर्व जीवन सुरळीत चालावं, असा त्याचा हा एक महत्त्वाचा उद्देश असतो. आता तिळगुळ लाडू खा आणि मजा करा एवढंच राहिलं आहे, पण त्याचा अर्थ काय आहे तो काही जण जाणतात आणि काही जण विसरतात. तर कविता अशी आहे. तिळगुळ लाडू करावे मजेत, तिळगुळ लाडू करावे मजेत, खावे एकत्रात मिळून आनंदात. तिळगुळ लाडू करावे मजेत, खावे एकत्रात मिळून आनंदात. तिळगुळ लाडू असो मुखात, तिळगुळ लाडू असो मुखात, प्रेमाचे 2 शब्द जिभेत. प्रेमाचे 2 शब्द असावे जिभेत. जमीन संपत्ती हक्क सांगण्यात, जमीन संपत्ती हक्क सांगण्यात, जीवन सुख नका जाऊ घालवीत. जमीन संपत्ती हक्क सांगण्यात, जीवन सुख नका जाऊ घालवीत. नकली नात इज्जत धुळीत, नकली नात इज्जत जाते धुळीत. रक्ताची नाती जाती तुडवीत, रक्ताची नाती जाती तुडवीत. पतंग हवेत जातो काही सांगत, पतंग हवेत जातो काही सांगत, दोस्ती माझी असो आकाशात. दोस्ती माझी असो आकाशात, जमिनीवर पतंग मान जाते कापत. जमिनीवर पतंग मान जाते कापत, शोभिवंत पतंग सांभाळा मात्र इज्जत, शोभिवंत पतंग सांभाळा इज्जत. तिळगुळ सण आहे महत्त्व घ्यावे लक्षात. हळद कुंकू महत्त्व जातो सांगत, हळद कुंकू महत्त्व जातो सांगत, पतंग दोरा सांभाळा जातो कापत. पतंग दोरा सांभाळा जातो मात्र कापत. धागा दोरा ठेवा पतंगाचा हातात, धागा दोरा ठेवा पतंगाचा मात्र हातात. साजरी करा आनंदाने मकर संक्रांत, साजरी करा आनंदाने मकर संक्रांत. तिळगुळ घ्या गोड बोला. ओम गम गणपते नमः.